लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अमेरिका इराणच्या युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. दुधाच्या किमतीसह सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. अमेरिका इराण युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागलं. आता प्रति किलो 84 रुपये मोजावे लागत आहेत. अमूल आणि मदर डेअरीचं दूधही 2 रुपयांनी महाग झालं. एप्रिलमध्ये गेल्या 43 महिन्यातल्या महागाईचा उच्चांक नोंदवण्यात आला. एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर 8.30% पोहोचला. दैनंदिन वस्तूंपासून ते प्रवासासाठीही अधिक पैसे द्यावे लागतील. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 2 रुपयांची दरवाढ केली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ऑटो रिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली. म्हणजे पुन्हा सर्वसामान्यांचा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. व्हायला नाही पाहिजे. असे वाढ राहिली तर गरीब लोकांनी काय करायचं? ते वाढ करतायत तर मग आम्हाला रिक्षाचं भाडं बी वाढ पाहिजे. परवडणार आता तुम्हाला रिक्षा चालवणं? शक्यच नाही हो. जसा असा दर वाढत गेला तर कसं शक्य होईल? पोट भरायचं मुश्किल होईल. त्याच्यामध्ये आता महागाई सुद्धा वाढत चाललंय. परत आता गॅसचे भाव 2 रुपये वाढले. म्हणजे आमचं तर भाडं वाढलाच पाहिजे. कारण याच्यामुळं काय माहिती आहे, आम्हाला मग दुसरं काय आहे, पर्याय काहीच नाही आहे. पण ही दरवाढ खिशाला परवडणारी आहे का? नाही कशी परवडणार साहेब? महागाई दर वाढल्यानं इकडे केंद्र सरकारनं साखर निर्यातीवरही बंदी घातली आहे. काही राज्यांमध्ये ऊसाचं उत्पादन कमी झाल्यानं आणि देशात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर निर्यातीला सरकारनं ब्रेक लावला. मात्र या निर्णयाचा शेतकरी नेत्यांनी विरोध केलाय. गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवलेली नाही आहे. मग सरकार जर का साखरेची एमएसपी वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये? आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही. याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे. हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची तुटवडा कमी देशामध्ये होतो त्या वेळेला या अशा एक्सपोर्ट बंदी वगैरे केली जाते. पण आता त्याच्यामध्ये जे आहे की नुकसान किती आहे शेतकऱ्यांचं, कारखान्याचं, याचा सुद्धा अभ्यास करतील दिल्लीमध्ये. विमानाचं इंधनही महागल्यानं एअर इंडियानंही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केली आहे. एअर इंडियाची 1200हून अधिक परदेशातली उड्डाणं रद्द होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.